राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। भीमाशंकर साखर कारखान्याकडून ऊस उत्पादकांना अंतिम हप्ता जाहीर। 2024-25 गाळप हंगामासाठी अंतिम हप्ता 210 रुपये प्रति टन जाहीर केला आहे। 38 कृषी सेवा केंद्रांचे लायसन केले रद्द, दुकाने तरीही सुरूच। शासन नियमांची होत आहे पळवाट, अधिकारी होत आहेत हतबल। जायकवाडी धरणाचे पाणी बिगर संपादित क्षेत्रात, संतप्त शेतकऱ्यांचे 6 तास पाण्यात उभे राहून आंदोलन। ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेसाठी नाबार्डकडून 263 कोटींचा निधी प्राप्त। पैठणमधील 20,000 एकर जमीन येणार सिंचनाखाली। वाटणीपत्रासाठी लाचेची मागणी, कोतवालासह तलाठीही जाळ्यात। पैठण तहसील कार्यालयात ACBची कारवाई। लंपी रोगाचा शिरकाव, 3 तालुक्यात जनावरे बाधित, जिल्हा अलर्ट मोडवर। छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, सोयगाव तालुक्यात लागण। नारेगाव येथे विरोधानंतरही 3 तासात मार्किंग, नंतर 175 मालमत्तांची झाली पाडापाडी। तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंतेत। खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी, तुळजापूर, सोबलगाव, इंदापूर व सोयगाव तालुक्यातील ठाणा परिसरात तूर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे। भारतरत्नाच्या गावात शेतकऱ्यांनी वर्गणी गोळा करून तयार केला रस्ता। भारतरत्न नानाजी देशमुख यांचे गाव म्हणून कानोडी गावाची ओळख आहे, परंतु साधा रस्ताही गावात नाही। त्यामुळे नागरिकांना अनेक वर्षापासून विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे। पीक नुकसानीचे 36 लाख आले, शेतकऱ्यांना दिलासा। एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीच्या भरपाईपोटी जिल्ह्यात 36 लाख निधी प्राप्त झाला आहे। खरीपाच्या हंगामातच मदत निधी आल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे। शाश्वत पीक पद्धतीकडे शेतकऱ्यांची सुरू आहे वाटचाल। ज्वारी पेरा झाला कमी, यावर्षी ज्वारीची जागा घेतली सोयाबीन पिकाने। पावसामुळे धरणे आनंदली, पालच्या धरणात पाणीच पाणी। लहान मोठ्या प्रकल्पात 37% पाणी, पावसाची अजूनही गरजच। KYC नसेल तर सप्टेंबरपासून लाभार्थ्यांना धान्य मिळणार होणार बंद। जालना जिल्ह्यात 3,54,887 लाभार्थ्यांची KYC प्रक्रिया अद्यापही प्रलंबितच। 1.5 लाख लाभार्थ्यांची E-KYC बाकी, रास्त भाव दुकान स्तरावर E-KYC प्रणाली सुरू। E-KYC न केल्यास लाभ मिळणे होणार बंद। निधी अभावी पुलाचे काम रखडले, 9 तरुणांनी श्रमदानातून पूर्वा नदीवर केला रस्ता। वालसा खालसा पुलासाठी मंजूर असलेल्या 10 कोटी 50 लाखाचा निधी रखडल्याने गावकऱ्यांनी स्वतः श्रमदानातून रस्ता तयार केला। विक्रमी आयातीमुळे कडधान्य दबावात, तुरीचे भाव पडले, आयात थांबवण्याची मागणी। कृषी समृद्धी योजनेतून बांधकामे करण्यास मनाई, कृषी विभाग। विद्यापीठाच्या बांधकाम खर्चाला पायबंद। देशातील कापूस आयात उच्चांकी पातळीवर, 27 लाख गाठी आयात। ब्राझीलमधून सर्वाधिक आयात सुरू। देशातील घटते उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कमी दर यामुळे देशात यंदा कापसाची आयात वाढली आहे। चालू हंगामात पहिल्या 8 महिन्यांमध्येच आयात गेल्या 6 वर्षातील उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे। देशात 27 लाख गाठी कापसाची आयात झाली आहे, त्यामुळे भारतातील कापसाचा दर हा कमी राहण्याची शक्यता आहे। तुरीवरील आयात शुल्कात 100% वाढ करावी, केंद्र सरकारकडे पत्रव्यवहाराद्वारे विजय जावंदिया यांची मागणी। राज्यात 40 बाजार समित्यांच्या शेतकरी भवन उभारणीस मान्यता। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन योजना अखेर कार्यान्वित। गरिबांचा जीव वाचणार, महात्मा फुले योजनेअंतर्गत अवयव प्रत्यारोपणसह गंभीर शस्त्रक्रिया सुद्धा झाल्या सुलभ, रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन।